नमस्कार. आज मी आंबी डाळ करणार आहे. चैत्र गौरीमध्ये जो एक खास नैवेद्य असतो तो म्हणजे आंबी डाळ. ही आंबी डाळ चैत्र गौरीत केली जाते. मी जेव्हा माझ्याकडे हळदी कुंकू असतं ते हाच प्रसाद देत असते. ज्या वेळेला देवी सप्तशतीचे पाठ करते त्यावेळेलाही मी आंबी डाळीचा प्रसाद देत असते. चैत्र गौरीचा खूप आवडता असा हा नैवेद्य आहे. यामध्ये चणा डाळ वापरली जाते. तसेच सीझनची ही पहिली कैरी आलेली असते. त्यामुळे गौराईचा आवडता असा नैवेद्य आज मी बनवणार आहे. त्यासाठी मी चणा डाळ भिजत घालणार आहे आणि कैरीही त्यामध्ये किसून घालणार आहे. आंबी डाळ कशी करायची ते बघूयात. ही वाटीभर चणा डाळ मी अशी भिजत घातली आहे. ही अशी भिजवून तयार झालेली आहे चणा डाळ. आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. त्यानंतर एका कैरीचं साल काढून किसून घेणार आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ वाटून घेत आहे. इथे मी थोडंसं आलं घेणार आहे. इथे मी अगदी थोडंसं असं आलं टाकत आहे. कळत नकळत चव लागेल एवढंच घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जिरं घेतलेलं आहे मी 1 सपाट चमचा आणि जिरं जेवढं घेतलं त्याच्या अर्धी बडीशोप घेतली आहे, अर्धा चमचा. हे सर्व आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते. आता हे मी जाडसर वाटून घेत आहे. डाळ अशी जाडसर वाटली आहे. एक मिरची घेत आहे. मी आता टाकत आहे. यामध्ये मिरचीचे तुकडे करून घेते. हे मिरचीचे तुकडे यामध्ये मी टाकत आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे. जास्त पाणी नका घालू. वाटून घेते. मिरची पण वाटून घेतलेली आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. अगदी छान अशी वाटून झालेली आहे ही आपली डाळ. छान अशी वाटून झालेली आहे. आता आपण याला तडका देऊयात. त्यासाठी मी गॅसवरती तडक्याची तयारी करून घेत आहे. कढई तापायला ठेवली आहे. फोडणी देण्यासाठी तेल आता मी कढईमध्ये टाकलेलं आहे. थोडं जास्त तेल असलं तर आपली डाळ छान लागेल. तेल तापत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यातून डाळ मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. त्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहे, जेणेकरून डाळ एकदम कोरडी नको व्हायला. अशी कन्सिस्टन्सी राहायला पाहिजे. थोडीशी ओलसर डाळ लागली पाहिजे. मीठ घालत आहे. कढई तापली आहे. तेल तापलेलं आहे. जिरं मोहरी तडक्यामध्ये टाकत आहे. जिरं मोहरीची मी इथे फोडणी देत आहे. इथे आवडत असल्यास हिरवी मिरची अथवा कढीपत्ता घातला तरी चालेल. आणि इथे हिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या फोडणीमध्ये जरा बऱ्यापैकी टाकला आहे. आणि किंचित हळद घातलेली आहे, थोडासा रंग येण्यासाठी. इथे मी सगळं कच्चंच घालत आहे. त्यामुळे इथे हिरवी मिरची अथवा कढीपत्ता मी तळून घेत नाही आहे. तोही मी कच्चा टाकणार आहे. फक्त जिरं मोहरी आणि हिंगाचा तडका इथे मी दिला आहे. आता इथे अर्धा टीस्पून साखर टाकलेली आहे. त्यानंतर लिंबाची फोड पिळून घेत आहे. कैरी जरी आंबट आहे तरी लिंबाचा स्वाद वेगळा येतो. त्यामुळे थोडासा लिंबू. नंतर 1 चमचाभर सुकलेलं खोबरं आहे. हे ओलं खोबरं टाकलं तरी चालेल. हे सर्व मिक्स करून घेत आहे. त्यानंतर इथे कढीपत्ता घालत आहे. कच्चाच कढीपत्ता टाकत आहे यामध्ये. तडक्यामध्ये टाकला तरी चालणार आहे. कोथिंबीर आवडत असल्यास घाला किंवा नाही टाकली तरी चालेल. आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ इथला म्हणजे कैरी. कैरीची किस करून घेतलेला आहे. ते इथे 4 चमचे मी टाकत आहे.
आवडत असल्यास थोडं किस वाढवला तरी चालेल. 4 चमचे कैरीचा किस इथे टाकलेला आहे. हे सर्व मिश्रण आता 10-15 मिनिट झाकून ठेवूया. याच्यामधला रस आपोआप बाहेर सुटेल आणि लुसलुशीत अशी रसाळ अशी डाळ बनेल. आपण 10 मिनिट झाकून ठेवलं. आंबे डाळ तयार झालेली आहे. हिला छान असा रस सुटल्या प्रकारे छान रसरशीत अशी आंबे डाळ तयार झालेली आहे. ही अशी थोडीशी आंबट, थोडीशी तिखट, थोडी गोड अशी आंबे डाळ तयार झालेली आहे. मी आता हिचा नैवेद्य दाखवणार आहे. आता मी नैवेद्य दाखवणार आहे या डाळीचा आणि मग संध्याकाळी हळदी कुंकूला चैत्र गौरीचा हा नैवेद्य आपल्याला कसा वाटला ते मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा. धन्यवाद.